शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीजमध्ये आज आपण सोलापूर जिल्ह्याला या महामार्गाचा कसा लाभ होणार यावर सविस्तर बोलणार आहोत। अर्थात शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांमधून जाणार, किती जमीन यामध्ये संपादित होणार, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपण प्रकाश टाकूया। शिवाय यामध्ये अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का किंवा काही वादाचे मुद्दे आहेत का यावर सुद्धा बोलणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यातील बहुचर्चित महामार्ग म्हणजे अर्थात शक्तिपीठ महामार्ग जो सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। त्याच्या मार्गात कित्येकदा बदल करण्यात आले, पण तरीही याला होणारा विरोध मात्र काही थांबला नाही। त्यामुळे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग तब्बल 13 जिल्ह्यातून जाणार आहे, त्यातील एक म्हणजे सोलापूर जिल्हा। बरं, याआधी सुद्धा आपण शक्तिपीठ महामार्गाच्या सिरीजमध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याबद्दल सुद्धा सविस्तररित्या बोललेलो आहोत, त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की बघा। आता बोलूयात सोलापूर जिल्ह्याकडे। तर सुधारित आराखड्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 33 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे, ज्यामध्ये तरंगफळ, चांदपुरी, निमगाव, वैरागपूर, उंब्रवाडी, बोळाले, मलखंबी, जाखूर, नेवारे, नंदेरे, पेठे, बाडलकट, कंकटवड, तुळशी, अरण, मोहळनीव, शेटफळ, टोपळे, उपळाई बुद्रुक आणि उपळाई खुर्द म्हणजेच माडा शहराबाहेरून हा मार्ग जाईल। याचबरोबर विहीरवाडी, चव्हाणवाडी, यानगोटे, तळवडे, इंदवाडी, वेंग, सरजापूर, रताजंग, मुंगशी, निर्वळक, रुई म्हणजेच तुळजापूर बार्शी मार्गे, त्याचबरोबर कोंडगाव आणि सुरडी या गावांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे। म्हणजेच ही यादी जी आहे ती या 33 गावांची आहे। दरम्यान शक्तिपीठ महामार्गामध्ये सोलापूर पासून बदल करण्यात आल्याचं म्हटलं जातं। आधी हा महामार्ग नागपूर कोल्हापूर या मार्गाला समांतर जाणार होता, त्यामुळे काही भागामध्ये तो दुबार ठरत होता, म्हणजेच की समांतर 2 मार्ग यामध्ये तयार होत होते। आणि हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आराखडा तयार केल्याची माहिती दिली आणि नवीन नियोजनानुसार शक्तिपीठ महामार्ग आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यापासून सुरू होईल। यामध्ये बार्शी तालुक्यातील रातजंग, सरजापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी, दहिटणे आणि तळवले या गावांचा यामध्ये समावेश असणार आहे। त्यानंतर हा महामार्ग मोहोळ तालुक्यातील वाळूज, भैरववाडी, देगाव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी आणि शेटवळ या गावांमधून पुढे जाईल। त्याचबरोबर त्यापुढे माळा तालुक्यामध्ये धानोरे, माणेगाव, पाचफुलवाडी, खैराव, कुंभेज आणि अंजनगाव या गावांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याचं म्हटलं जातं। तसंच पंढरपूर तालुक्यातील बारडी, करकम, भोसे, नेमतवाडी, शेवते आणि पेहे या गावांमधून सुद्धा हा मार्ग जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। आणि त्यानंतर माळशिरस तालुक्यातील जांभूड, विठ्ठलवाडी, खेळवे, बोंडले, वेळापूर, निमगाव आणि चांदापूर या गावांमधून हा महामार्ग पुढे जाऊन सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्याचा एकूणाचा हा सध्याचा मार्ग आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी या महामार्गामध्ये सांगोला तालुका होता, पण आता तो पूर्णपणे वगळण्यात आलाय। त्यामुळे आता हा महामार्ग बार्शी, मोहोळ, माढा आणि माळशिरस या नवीन मार्गाने आता पुढे जाणार आहे। बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की शक्तिपीठ महामार्ग या नावावरूनच आपण समजतो की राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग आहे। शिवाय सुरुवातीपासूनच या महामार्गाबद्दल नागरिकांना आणि भाविकांना अशीच याची ओळख सुद्धा करून दिली होती। पण सुधारित आराखड्यानुसार असं म्हटलं जातंय की बरीच धार्मिक स्थळं जी आहेत ती आता या महामार्गापासून कोसो दूर जाणार आहेत, ज्यामध्ये माहूरगड हे शक्तिपीठ महामार्गापासून सुमारे 17 किलोमीटर दूर जाईल, औंढा नागनाथ 14 किलोमीटर, परळी वैजनाथ 11 किलोमीटर, तुळजापूर 14 किलोमीटर आणि पंढरपूर तब्बल 25 किलोमीटर इतकं लांब असणार असल्याचं म्हटलं जातंय। एवढंच नाही तर कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर हे सुद्धा 8 किलोमीटर लांब असेल, कुणकेश्वर शिवमंदिर 25 किलोमीटर आणि रेडीचा गणपती 32 किलोमीटर अंतरावर असणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे या सुधारित अपडेटमुळे भाविकांचा मात्र काहीसा हिरमोड होण्याची शक्यता सुद्धा आता निर्माण झाल्याचं म्हटलं गेलंय। पण सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामुळे नेमका काय फायदा होणार आहे यावर आपण थोडक्यात नजर टाकूया। आजपर्यंत काही प्रमाणात मागे राहिलेला बार्शी, मोहोळ, माढा आणि माळशिरस हा जो काही पट्टा आहे तो आता थेट राज्याच्या मुख्य प्रवाहाशी या महामार्गामुळे जोडला जाणार आहे। यामुळे प्रवास केवळ जलदच नाही तर अधिक सोयीस्कर सुद्धा होईल। जे अंतर अनेक तास प्रवासानंतर पूर्ण व्हायचं ते आता कमी वेळामध्ये पूर्ण होणार असा विश्वास सुद्धा याबद्दल व्यक्त केला जातोय। शिवाय कनेक्टिव्हिटी सोबतच शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग मोठा गेम चेंजर ठरणार आहे। सोलापूरचा शेतकरी ऊस, डाळी, भाजीपाला पिकवतो, पण योग्य बाजारपेठेअभावी अनेकदा त्याला योग्य दर मिळत नाही आणि आता मात्र हा माल थेट मोठ्या बाजारांपर्यंत आणि इतर जिल्ह्यांपर्यंत सुद्धा जलद पोहोचवणं हे या शक्तिपीठ महामार्गामुळे शक्य होणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। त्याचबरोबर खर्च कमी आणि नफा जास्त आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला देखील यामुळे थेट बळ मिळेल।
व्यापार आणि उद्योगांच्या दृष्टीने पाहिलं तर या महामार्गामुळे नव्या संधींचे दरवाजे सुद्धा उघडणार आहेत। त्याचबरोबर रस्त्यालगत वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क, पेट्रोल पंप, हॉटेल्स उभे राहतील। त्यामुळे स्थानिक युवकांना सुद्धा आपल्या गावातच रोजगार करण्याची किंवा रोजगार उपलब्ध होण्याची सुद्धा संधी मिळणार आहे। आणि ज्या गावातून हा महामार्ग जाईल तिथल्या जमिनींना सुद्धा विशेष किमती वाढतील त्यांच्या। त्याचबरोबर ग्रामीण भागातून शहरी विकासाकडे ही एक मोठी वाटचाल असेल असं सुद्धा म्हटलं जातंय। याचबरोबरच यातील अलीकडची समोर आलेली महत्त्वाची माहिती म्हणजे सुरुवातीला म्हटल्यानुसार या महामार्गाला ज्याप्रमाणे काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केला, त्यानुसार काही नेते मंडळींनी सुद्धा या महामार्गाला सुरुवातीपासूनच विरोध केला होता। परंतु जुन्या मार्गावर काही बड्या नेत्यांनी जमिनी घेऊन ठेवला असण्याची शक्यता होती आणि त्यामुळे हा विरोध होता का अशी शंका नुकतीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे। आणि याबद्दलच ते पुढे गौप्यस्फोट करत म्हणाले की उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथून हा मार्ग जाणार होता। या गावाच्या परिसरामध्ये अशोक खरात, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, ओसवाल यांच्यासह अनेक बडे नेते उद्योगपतींनी जमीन खरेदी करून ठेवल्यात आणि त्यांना इथून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याची अगोदरपासून माहिती होती का आणि असेल तर ती कोणी दिली? एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे। खरात सारखे लोक झटपट पैसा कमवण्यासाठी असा प्रकार करतात आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौकशी करत असल्याचं सुद्धा पालकमंत्री गोरे यांनी सांगितलेलं आहे। एकूणच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जातोय। पण यातूनच आता हा मार्ग भविष्यामध्ये नक्की पूर्णत्वास येईल का असा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचबरोबर नागरिकांचा ज्याप्रमाणे काही आश्वासनं देऊन त्यांचा जो विश्वास संपादन केला जातोय तो खरा राहील की यामध्ये आता काही बडे नेते आपली पोळी भाजून स्वतःचा फायदा करून घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण आशा करूया की नागरिकांच्या हिताचा विचार करूनच राज्य सरकार यासाठी पावलं उचलतील आणि त्यामुळे आता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या जिल्ह्याच्या माहितीसोबत। तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल पाहिलं नसेल किंवा सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा आणि अशी महत्त्वाची माहिती सुद्धा जाणून घ्या। त्यामुळे इथेच थांबूया, पाहत राहा कट टू कट।